गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या वेळेला सुरुवात करते। उद्या आहे गुरुपौर्णिमा। तर गुरुपौर्णिमा कशा पद्धतीने साजरी करायची, त्याच पद्धतीने मासिक धर्म विटाळ असेल सुतक असेल तर आम्हाला सेवा करण्याची खूप इच्छा आहे, पण आम्ही काय करू। त्याच पद्धतीने बघा, महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक प्रॉपर कसा घालायचा हेच आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरायचा नाहीये। सगळ्यात अगोदर तर गुरुपौर्णिमा म्हटलं की गुरु व शिष्याचं हे पूर्वापारपासून चालत आलेले जे नातं आहे, जी परंपरा आहे, गुरु व शिष्याचं जे नातं सांगणारी ही गुरुपौर्णिमा आहे, तो उद्याचा दिवस आहे। आणि उद्याचा दिवस सगळ्यांसाठी खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे आणि उद्याच्या दिवसाची खूप सगळेजण आतुरता बघतात, वाट बघतात। कारण बघा, उद्याची गुरुपौर्णिमा एक आपल्याला दिवाळी सारखीच म्हणजे सण कसा आपण साजरा करतो दिवाळीचा वगैरे, त्याच पद्धतीने थाटामाटात उत्साहात आपण साजरा करत असतो। आपण उद्याच्याला काय डेकोरेशन करणार, हे करणार ते करणार, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं। म्हणजे चांगलं संगीत करायचं असतं, सगळ्यांना सजावट व्यवस्थित करायची असते। सगळ्यात महत्वाचं सजावट बघा, तुम्ही करा नाही करा पण सेवेवरती उद्या भर द्यायचा आहे। महाराजांना काय आवडतं, महाराजांना तुम्ही आवडता, तुमची सेवा आवडते, तुम्ही केलेली शुद्ध अंतःकरणापासून केलेली सेवा महाराजांना आवडत असते। त्यामुळे जितकी शक्य होईल तितकी उद्या आपल्याला सेवा करायची आहेत आणि महाराजांना गुरुपद द्यायचं आहे। आता गुरुपद देताना आपण कशा पद्धतीने द्यायचं, कशा पद्धतीने गुरुपद घ्यायचं हे आजकालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे। तो पाहिला नसेल तर आवर्जून तो पाहावा। बघा, सकाळ सकाळी आता पौर्णिमा सकाळी पहाटेचीच लागते, त्यामुळे तुम्ही उद्या सकाळी पहाटे 3 वाजल्यापासून उठून जरी पहाटे जरी गुरुपौर्णिमा साजरी केली, म्हणजे ज्या काही अभिषेक असेल, सेवा असतील, गुरुपद असेल, सगळं काही तुम्ही पहाटेचं देखील करू शकता। उद्या अर्थात आपली खूप धावपळ होणार आहे। आपल्या मागे बघा गुरुपौर्णिमा आहे, मग आपल्या पारायण ज्यांचं चालू आहे गुरुचे त्याचं उद्यापन आहे। त्यांना तर सगळ्यात महत्वाचं टेन्शन, त्यांना खूप मोठं टेन्शन की उद्या गुरुपौर्णिमा पण आहे, सेवा पण करायची आहे, पारायणाचं उद्यापन करायचं आहे, सगळंच करायचं आहे, मठात पण जायचं आहे। मग घरात पण वेळ भेटत नाही, मठात पण भेटत नाही, काय करू काय नको सगळ्यांचे धांदळ उडलेली आहे। पण प्रत्येकाला ज्या त्या नुसार मी सगळ्यांना व्यवस्थित सांगितलेलं आहेच का कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। भरपूर जण असे प्रश्न विचारत होते की गुरुचरित्राचं पारायण आहे, उद्या उद्यापन आहे, मग आम्ही मठात जाऊन आम्हाला प्रसाद खायचा आहे तर तो खाऊ शकतो का। अर्थात तुम्ही घरातलं उद्यापन करा, एखादं जोडपं जेवू घाला किंवा एखादं सवासनं मूल जेवू घाला किंवा शिदा वगैरे जाताना मठामध्ये घेऊन जा। आणि जे नैवेद्याचं ताट तुम्ही खाणार आहात ते तसंच ठेवायचं आहे आणि तुम्हाला संध्याकाळी ते खायचं आहे, पण ते खायचं आहे, टाकून नाही द्यायचं ते। तुम्ही मठातला प्रसाद अर्थात घेऊन तुमचे जर काही उपवास वगैरे असेल तर तुम्ही मठात घेऊ शकता, महाप्रसाद घेऊ शकता बरं का उद्या। त्यामुळे तुम्ही तो घ्या। ज्यांचे गुरुवारचं व्रत सुरू आहे त्यांनी मात्र संध्याकाळीच उपवास सोडायचा आहे। मठातला महाप्रसाद आहे मग आम्ही उपवास सोडू शकतो का असा प्रश्न विचारू नका, कारण उद्या तुमचा व्रताचा उपवास असतो। ज्यांचा व्रताचा उपवास आहे ती लोक सोडू शकत नाही, त्यांनी संध्याकाळीच उपवास सोडायचा आहे। प्रत्येक वेळेस तुम्ही ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीने बघा। त्याच पद्धतीने उद्या महाराजांना अभिषेक घालायचे पहाटेच उठून करण्याचा प्रयत्न करा। म्हणजे कसं, पहाटेचे एक प्रकारे एकदम शांत वातावरण असतं, प्रसन्न वातावरण असतं आणि या वातावरणामध्ये आपण जर गुरुपौर्णिमा साजरी केली तर अतिशय आपल्याला दिवसभर प्रसन्न असं वाटत असतं। एनर्जेटिक आपल्यालाच आपल्या शरीरात किती एनर्जी आज भरली आहे असं आपल्याला जाणवत असतं। त्यामुळे तुम्ही नक्कीच शक्य झालं तर गुरुपौर्णिमा ही ब्रह्ममुहूर्तावरती साजरी करण्याचा प्रयत्न करायचा आहे। सकाळी लवकर उठायचं आहे, तुमची नित्यकर्म जी काही आहेत ते आटपायची आहेत। जरा थोडीशी साफसफाई आजच करून घ्या, म्हणजे इकडे तिकडे जाळ जमाडा वगैरे काढून टाकायचा आहे। उद्याच्या सकाळी उठल्यानंतर पहिला देवपूजा करायची। हुमऱ्याला हळदीचं लेपन करायला विसरायचं नाहीये, पहिला अगोदर काम एक करायचं आहे, हुमऱ्याला हळदीचं लेपन करायला विसरायचं नाही। नंतर देवपूजा झाली, महाराजांसमोर बसायचं आहे। महाराजांची मूर्ती, दत्त महाराजांची मूर्ती तुमच्याकडे जे काही असेल ते घ्यायचं आहे तामणामध्ये। आता भरपूर असे प्रश्न येतात की आमच्याकडे मूर्ती नाही, फोटो आहे, तर फोटोवर अभिषेक कसा करायचा ते देखील तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। बघा, मूर्ती घ्यायची आहे। सगळ्यात अगोदर आपण श्री स्वामी समर्थ या आपल्या महाराजांची एक माळ आपण जपायचीच आहे। स्वामी स्थवन बोलायचं, स्वामी स्थवन बोलताना हात जोडा आणि नंतर पुरुष सुक्तमने सुरुवात करताना तुम्ही महाराजांची मूर्ती तामणात घ्या, त्याच्यावरती गळती ठेवायची आहे। तुमच्याकडे जर असेल, मूर्ती छोटी असेल तर गळती ठेवा, मूर्ती मोठी असेल तर तुम्ही चमच्याने अभिषेक करू शकता। बघा, 16 वेळा पुरुष सुक्तम बोलायचं आहे। नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आपल्या 16 वेळा पुरुष सुक्तम म्हणजे पुरुष सुक्तम आहे,
तुम्हाला जर शक्य नसेल पुरुष सुक्तम 16 वेळा पठण करणं, तर तुम्ही 1 वेळा पुरुष सुक्तम कमीत कमी 1 वेळा तर करायचं आहे आणि 1 वेळा श्री सुक्तम बोलायचं आहे. नंतर 1 वेळा पवमान सुक्तम बोलायचं आहे. 1 वेळा तुम्हाला रामरक्षातील 1 ते 9 ओव्यापर्यंत रामरक्षा हे पठण करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सगळं काही पठण करायचं आहे. बघा, 16 वेळा पुरुष सुक्तम, 1 वेळा श्री सुक्तम, 1 वेळा पवमान सुक्तम, 1 वेळा रामरक्षा 1 ते 9 ओव्यापर्यंत पठण करायचं आहे. त्याच पद्धतीने गणपती अथर्वशीर्ष सुद्धा तुम्हाला एकदा पठण करायचं आहे बरं का. या सगळ्या सेवा करताना तुम्हाला अभिषेक महाराजांना घालायचा आहे. आता अभिषेक घालायचा कशा कशाने, तुम्ही दुधाने घालू शकता, पंचामृत तयार करून त्याने घालू शकता, दुधाने घालू शकता, दह्याने घालू शकता, मधाने घालू शकता. त्याच पद्धतीने बघा तुम्ही चंदनाने घालू शकता. त्याच पद्धतीने तुम्ही हळदी कुंकू मिश्रित ते देखील त्यांनी देखील अभिषेक घालू शकता. बघा, महाराजांना तुम्ही अभिषेक कशा पद्धतीने साखर मध वगैरे तुमच्या इच्छेने तुम्हाला ज्याने फक्त जलाने जरी अभिषेक घातला तरी देखील चालतो. फक्त अभिषेक घालताना या सगळ्या सेवा करायच्या. आता या सगळ्या सेवा करून झाल्या की तुम्हाला मूर्ती तामणातून उचलायची आहे, स्वच्छ वस्त्रांनी पुसून घ्यायची आहे, महाराजांना त्यांच्या स्थानावरती स्थानापन्न करायचं आहे. त्यांना ही नात तर अतिशय प्रिय आहे, तर ही नात तर घरात अवेलेबल असेल तर तुम्ही ही नात तर लावा. चाफ्याची फुलं देखील अवेलेबल आहेत. चाफ्याची फुलं नाहीये, दुसरी फुलं आहेत, तर कोणतीही फुलं महाराजांना अर्पण केले तर चालतील. नवीन वस्त्र आणलं असेल तर नवीन वस्त्र महाराजांना शेला अर्पण करा, श्वाल अर्पण करा. अशा पद्धतीने हार फुलं वगैरे सगळं महाराजांना व्यवस्थित सजवायचं आहे, महाराजांना तयार करायचं आहे. आता येतो प्रश्न, फोटो असेल तर अभिषेक कशा पद्धतीने करायचा. तर बघा, या सगळ्या सेवा तिथे देवघरासमोर बसून करायच्या आहेत. फक्त हातात एक फुल घ्या आणि ज्या काही सेवा तुम्ही आता समजा 1 वेळा पुरुष सुक्त म्हटला तर फक्त पाणी असं शिंपडायचं फोटोवरती, बस. फक्त जास्त नाही, कारण काय होतं कधी कधी काचेच्या आतमध्ये पाणी जाऊन फोटो खराब होण्याची शक्यता असते. म्हणून तुम्ही अशा पद्धतीने ज्या अभिषेकाच्या ज्या सेवा आहेत त्या तुम्ही सेवा बसून बोलायच्या आहेत. तर नंतर तुम्ही फक्त 2-3 वेळा असं असं पाणी फुलाने शिंपडलं फोटोवरती तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही नंतर फोटोला चंदन वगैरे फोटोला नंतर तुम्हाला सगळं लावून घ्यायचं आहे, चंदन टिका वगैरे लावायचा आहे आणि फूल हार वगैरे घालायचा आहे. बघा, महाराजांची आपण पंचोपचारची ज्यावेळेस पूजा करतो त्यावेळेस तुम्हाला या सगळ्या सेवा करणं अतिशय गरजेचं असतं. सगळं झाल्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावायची आहे. आणि आता मेन सेवा काय करायच्या, बघा, प्रत्येकाचं गुरुचरित्राचं पारायण तर सुरू आहे ते सोडाच, पण नित्य सेवा जी आपली रोजची आहे ती करायची आहे. कोणाकोणाची 21 दिवसाची पारायण सुरू असतील. आता 21 दिवसाच्या पारायणाचे उद्यापन कसं करायचं, कालच्या व्हिडिओमध्ये सांगायचं लक्षात नव्हतं, पण मी स्क्रीनवरती तुम्हाला सांगितलं होतं की कशा पद्धतीने करायचं आहे. बघा, सगळ्यात अगोदर स्वामीचरित्र सारामृताचा 1 पाठ, कमीत कमी 1 पाठ तरी संपूर्ण 1 पाठ तर तुम्हाला करायचं आहे एका बैठकीत. कोणाकोणाचे 21 दिवसांचं चालू आहे ते तर करणारच आहेत, पण ज्यांचं नाहीये त्यांनी 1 पाठ तर करायचे आहे. 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंत्राचा जप घ्यायचा आहे. नाही शक्य 1 माळ कमीत कमी घ्यायची. एका माळेमध्ये 108 मणी असतात, 1 माळ कमीत कमी घ्यायची आहे. 11 वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. एवढे सेवा आपल्याला करायच्या आहेत. 1 माळ श्री गुरुदेव दत्त या मंत्राची घ्यायची आहे. त्याच पद्धतीने महाराजांना गुरुपद द्यायचं आहे. महाराजांना आपलं शिष्य म्हणून स्वीकार करा. या लेकराचा महाराज तुम्ही रक्षण सांभाळ तुम्हीच करू शकता, म्हणून महाराजांना आपण गुरुपद महाराजांचं घ्यायचं आहे. अशा पद्धतीने उद्या गुरुपद देखील तुम्ही घ्यायचं आहे. आता बघा, ज्यांना मासिक धर्म पिरियड सुतक वगैरे असेल, विटाळ असेल, तर त्यांनी कशा पद्धतीने सेवा करायची. मनात आपल्यालाच कसं वाटत आहे की उद्या गुरुपौर्णिमा आहे, माझ्या बाबतीत या अडचणी आल्यात, आता मी काय करू, म्हणून खूप मन अस्वस्थ झालेलं आहे तुमचं. तर अशा वेळेस बघा, महाराजांनी कधीच विटाळ सुतक कधीच मांडलं नाही. महाराजांनी विटाळ वगैरे कधीच मांडलं नाही, म्हणजे शिवताशिवत वगैरे असलं कधीच मांडलं नाही. पण बघा, आता जे काही वातावरण सुरू आहे, आता सगळीकडे तुम्हाला माहितच आहे 2025 साल जसं सुरू झालेलं आहे, काही ना काहीतरी घटना आपल्याला ऐकायला मिळतच असतात. पण यामुळे आपण महाराजांनी पाळलं नाही म्हणून आपण पण पाळायचं नाही असं नाही करायचं. जर तुम्हाला सुतक असेल, विटाळ असेल, मासिक धर्म असेल, तर तुम्ही श्रवण करू शकता, अखंड नामस्मरण करू शकता. तुम्ही नामस्मरणाला बंदी नाही, श्रवण करण्याला बंदी नाही, त्याला नियम अटी नाही. त्यामुळे तुम्ही ती गोष्ट करू शकता. मनातल्या मनात दिवसभर तुम्ही श्री स्वामी तुमची सेवा आपोआप महाराजांपर्यंत पोहोचते. फक्त घरातल्या कोणाकडून तरी तुम्ही घरातल्या व्यक्तीकडून महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक फक्त श्री स्वामी समर्थ म्हणत जरी त्यांनी अभिषेक केला तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने त्यांच्याकडून फक्त अभिषेक करून घ्या. बाकीचं तुम्ही मनातल्या मनात अखंड नामस्मरण केलं किंवा श्री स्वामीचं सारामृत तुम्ही युट्यूबला लावून दिलं, ते श्रवण जरी केलं तरी देखील चालतं. तुम्ही पठण करू शकत नाही, श्रवण तर करू शकता. श्रवण जरी केलं तरी देखील चालणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला उद्या गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे. नैवेद्य काय दाखवायचा, नैवेद्यामध्ये तुम्ही
साधा शिरा जरी बनवून दाखवला, महाराजांना बेसनाचे लाडू खूप आवडतात, तुम्ही बेसनाचे लाडू केले, पिवळ्या रंगाची मिठाई कोणती आणली तरी देखील चालेल, पुरणाचा स्वयंपाक केला तरी चालेल, तुमच्या इच्छेने वरण डाळ भात भाजी तुम्हाला जे बनवायचं आहे ते घरात जे काही बनवाल त्याचा नैवेद्य महाराजांना उद्या दाखवायचा आहे. नाही शक्य शिरा जरी बनवून दाखवला तरी देखील महाराजांना तो प्रिय आहे. फक्त जो काही नैवेद्य दाखवाल त्याच्यावरती तुम्हाला तुळशीपत्र ठेवायला अजिबात विसरायचं नाहीये. अशा पद्धतीने उद्या गुरुपौर्णिमा प्रत्येक सेवेकऱ्याने साजरी करायची आहे. मठात शक्य झालं तर आवर्जून आपल्या जवळपासच्या मठात जायला अजिबात विसरायचं नाहीये. शक्य होईल तितकं अन्नदान करण्याचा प्रयत्न करा, कारण अन्नदानाचं पुण्य अतिशय मोलाचं असं पुण्य आहे. त्यामुळे गोरगरिबांना थोडं का होईना दान करा किंवा मठात मंदिरात जाऊन केळी दान करा. अशा पद्धतीने तुम्हाला थोडंसं दान धर्म देखील करायचं आहे. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.